नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटनेची ओळख या विषयातील चौथे प्रकरण मूलभूत कर्तव्य याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य का आहेत ते आपण जाणून घेऊया. भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेत नागरिकांच्या विवेक क्षमतेवर दृढ असा विश्वास असतो. नागरिकांचे हक्कविषयक दावे आणि कर्तव्याची जाणीव या बाबी या विवेक क्षमतेतूनच पुढे येतात असं मानलं जातं. व्यक्तीच्या हक्कांना राज्याच्या मान्यतेची गरज असते, तर कर्तव्याची संकल्पना ही नागरिकत्वाच्या मूल्यातून आकारास येते. काही विश्लेषकांच्या मते हक्क आणि कर्तव्य या व्यक्ती जीवनाच्या दोन बाजू आहेत. ज्या पद्धतीने नागरिक म्हणून त्यांना हक्कांची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून कर्तव्याची भूमिका सुद्धा त्यांनी निभावली पाहिजे. आणि त्यामुळे हक्काच्या तत्वामध्ये आपण स्वकथनाची जाणीव किंवा स्वकथनाची गोष्ट आपल्याला दिसून येते, तर दुसऱ्या तत्वामध्ये जबाबदारीची जाणीव ही त्यामध्ये अंतर्भूत असते. नोंद करण्यासारखी बाब म्हणजे जेवढे पण लोकशाही असणारे प्रमुख राष्ट्र आहेत, जसे की अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि इतर अशा लोकशाही असणाऱ्या प्रमुख राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्याची तरतूद जी आहे ती दिसत नाही. जपानच्या राज्यघटनेमध्येच केवळ नागरिकांच्या कर्तव्यांची यादी दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की केवळ जे समाजवादी राष्ट्र आहेत त्यांनीच मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांना समान महत्त्व दिलेलं आढळते. जसे की सोव्हिएत रशियाच्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख होता आणि तेथूनच आपण मूलभूत हक्कांची जी कल्पना आहे ती घेतलेली आहे असं म्हटलं जातं. याशिवाय बघा की भारताचं जे मूळ संविधान आहे त्या मूळ संविधानामध्ये कुठेही मूलभूत कर्तव्याची नोंद नाही. मात्र स्वर्णसिंह समितीच्या आधारावर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये संविधानाच्या भाग 4 क तथा कलम 51 अ यामध्ये मूलभूत कर्तव्यांना जोडण्यात आलेले आहे. त्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. हे समाविष्ट करण्याचा उद्देश हा होता की हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळेच लोकशाहीत नागरिकांना केवळ हक्कांचेच नव्हे तर आपल्या जबाबदाऱ्यांचे भान देखील असले पाहिजे. त्यांच्यात कर्तव्य भावना रुजावी या हेतूने या हेतूनेच आपण या समितीचा जो आढावा घेतला होता त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्याची यादी जी आहे ती समाविष्ट केली गेली. त्यानंतर 86व्या दुरुस्तीने 2002 साली 11वे कर्तव्य जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. दायित्व आणि जबाबदारी हे शब्द जे आहे ते सामान्यतः कर्तव्य या शब्दाला पर्यायी किंवा समानार्थी या अर्थाने वापरला आहे. तथापि नेमकेपणाने बोलायचं तर या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. कर्तव्य आणि जबाबदारी हे परस्पर भिन्न आहेत. अनेकदा अधिकार मिळवलेल्या किंवा तयार केलेल्या जबाबदाऱ्यांशी कोणतेही साम्य न राखता अस्तित्वात आहे. याउलट कर्तव्य स्थिती जी आहे ती दर्जा, भूमिका
यापासून निर्माण होते. याचा अर्थ प्रत्येक वेळी कर्तव्य जे आहे ते व्यक्तीच्या स्थितीशी संबंधित आहे, ज्यांचा संबंध अधिकाराशी आहे. म्हणूनच जबाबदारी सर्व काळ कर्तव्याशी अनुरूप असू शकत नाही. केवळ अधिकाराला कर्तव्य हा शब्द वापरण्याची रीत म्हणून किंवा सरावानुसार ते संबोधले जाते. कायद्याच्या दृष्टीने विशेषतः अधिकाराच्या क्षेत्रात या दोन्हीही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. कर्तव्याची संकल्पना ही गरजेच्या पूर्ततेतून उत्पन्न होते आणि त्याचे विविध असे प्रकारही आहेत. नैतिक, कायदेशीर, आई-वडिलांचे कर्तव्य, सामाजिक, नागरी कर्तव्य इत्यादी. तथापि कायद्याच्या दृष्टीने हे कायदेशीर मापदंड किंवा गरजांच्या परिपूर्तीमधून कर्तव्य उत्पन्न होतात. निर्धारित केल्याप्रमाणेच त्याचं निर्वाहन होणं गरजेचं असतं. म्हणजे कृत्य चूक की बरोबर हे कर्तव्य निर्वहनाच्या आधारे ठरवले जाते. जर कोणी कर्तव्याच्या विरुद्ध कार्य करत असेल तर ते चुकीचं ठरते. जसं की एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणं, निंदा करणं चुकीचं आहे आणि त्यामुळे या व्यक्तीच्या सौजन्यशीलतेवर परिणाम होत असेल तर असं करणं चुकीचं आहे. म्हणजेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात दुसऱ्यांच्या आणि समाजाच्या अधिकारांचा सन्मान करण्याचं दायित्व म्हणजे कर्तव्य आहे. आणि म्हणूनच अधिकार आणि कर्तव्य परस्परांशी संबंधित आहेत. अधिकार एक मागणी, एक दावा आहे आणि कर्तव्य ही एक अपेक्षा आहे. कर्तव्याचे आपण विविध प्रकार बघू शकतो, जसे की नैसर्गिक आणि अधिग्रहित कर्तव्य, सकारात्मक आणि नकारात्मक कर्तव्य, परिपूर्ण आणि अपूर्ण कर्तव्य, सकृत दर्शनी आणि कर्तव्य म्हणून इतरही सर्व बाबींचा त्याच्यामध्ये समावेश जो आहे तो केलेला आहे. आता थोडक्यात बघूया की नैसर्गिक आणि अधिग्रहित कर्तव्य म्हणजे काय. तर नैसर्गिक म्हणजे ज्यात एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काही बंधनं पडलेली असतात आणि तुम्हाला माहिती आहे की ते करायचं की नाही करायचं, म्हणजे तुम्ही ते स्वेच्छेने करतात. जसं की इतरांना दुखापत न करणे, स्वातंत्र्याचा गैरवापर न करणे, इतरांचा आदर करणं, कोणाचा अपमान करू नये किंवा निरपराध लोक जे आहेत त्यांना दुखावू नये, न्यायाची बाजू घेणं, हे नैसर्गिक स्वरूपाची कर्तव्य आहेत. आणि अधिग्रहित म्हणजे जे आपण विशेष संबंधामुळे स्वीकारलेले असतात, जसं आपल्या आई वडिलांची सेवा करणं किंवा आई वडिलांनी मुलांची जबाबदारी स्वीकारणं अशा स्वरूपात. त्यानंतर सकारात्मक आणि नकारात्मक कर्तव्य सुद्धा असतात. आता सकारात्मक म्हणजे व्यक्तीला चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करतात ती कर्तव्य, आणि नकारात्मक कर्तव्य म्हणजे जी करू नये किंवा जी करण्यावर निर्बंध लागतात ती कर्तव्य. जसं की सकारात्मक आपण असं म्हणू शकतो की गरिबांना मदत करणं, नाही का. आणि नकारात्मक कर्तव्यांमध्ये असं आपण म्हणू शकतो की खोटं बोलू नये, इतरांना दुखापत करू नये. याशिवाय कर्तव्याच्या बाबतीत म्हणाल तर इतरांच्या हितांना कोणतेही नुकसान न पोहोचवता योग्य रीतीनं कर्तव्याचं पालन करण्यातच आपल्याला एक सामाजिक दृष्टिकोनातून ती अपेक्षा असते आणि त्या माध्यमातूनच कुठेतरी मानवाधिकार जे आहेत त्यांचं संरक्षण होणं अपेक्षित दिसून येतं. जर समाजावर कर्तव्याचा प्रभाव असेल तर नकळत आपण कायदेशीर आदेशांचं पालन करणं, नागरी व लष्करी कार्यांमध्ये सेवा प्रदान करणं, राष्ट्र आणि समाजाला सहकार्य करणं, सार्वजनिक हितासाठी प्रयत्न करणं, अशी कार्य जी आहे ती राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण करत असतो. आणि समाजाप्रती आपली जर कर्तव्य बघायची असतील तर मग जसे की जे दुर्बल घटक आहेत त्यांचा आदर करणं, त्याच्यानंतर समाजसेवा करणं, जबाबदारीचं पालन करणं, कायदे आणि नियमांचा गैरवापर न करणं, अशा गोष्टींचं पालन जे आहे ते आपण करत असतो. मग या दृष्टीने जसं सांगितलं की वैश्विक जे घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये कलम 29(2) यामध्ये कर्तव्याविषयी एक कलम मांडलेला आहे. ते कलम मी तुम्हाला इथे सांगते आहे. आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी व त्यांचा योग्य तो आदर राखता यावा आणि लोकशाही समाज व्यवस्थेत नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण लोकांचे कल्याण
या संबंधातील न्याय अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात. या आणि केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिलेल्या असतील त्याच मर्यादांच्या अधीन प्रत्येक व्यक्तीस राहावं लागेल. सो अशा स्वरूपामध्ये वैश्विक घोषणापत्रामध्ये सुद्धा कर्तव्याची जी भूमिका आहे तीही नैतिक स्वरूपाची जास्त महत्वाची मानली गेली आहे. हक्क आणि कर्तव्य यांचा परस्परांशी संबंध आहे. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामाजिक संदर्भाशिवाय हक्कांचा विचार करता येत नाही. याचा अर्थ असा की हक्क ही एक सामाजिक कल्पना आहे आणि म्हणून मानव ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या बाबतीत त्याला काही कर्तव्य पार पाडावी लागतात. स्वतःच्या हक्कांचा उपभोग घेत असताना दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा आणली जाणार नाही याची प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागते. ते त्याचे कर्तव्य ठरते. समाजाविरोधी वागण्याचा व्यक्तीला हक्क नसतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून समाज काही अपेक्षा करीत असतो. या अपेक्षांची पूर्ती करणं म्हणजेच कर्तव्य बजावणे होय. कर्तव्य पार पाडल्यानंतर हक्कांची मागणी करण्याचा नैतिक अधिकार व्यक्तीला प्राप्त होत असतो. केवळ हक्कांची जपणूक करून कर्तव्यांकडे दुर्लक्ष केलं तर समाज जीवनाचा विकास साधता येणार नाही आणि कर्तव्याची कास धरताना हक्कांकडे दुर्लक्ष केलंच तर व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे तो खुंटल्या वाचून राहणार नाही. म्हणजेच हक्कांमध्ये कर्तव्य अभिप्रेत असल्यामुळे त्यांचा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. आपल्या घटनेनुसार बघितलं तर लोकशाही घटनेमध्ये सहसा अशी प्रथा नव्हती की स्वतंत्ररित्या मूलभूत कर्तव्याचा निर्देश केला जावा. मात्र 1936 मध्ये रशियाच्या घटनेत प्रथमच कर्तव्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आला. घटना समितीमध्ये कर्तव्यासंबंधी चर्चा झाली त्यावेळी कर्तव्याचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्याची आवश्यकता नाही अशीच भूमिका बहुसंख्य सदस्यांनी घेतली. 42व्या घटना दुरुस्तीच्या प्रवर्तकांचा असा दावा आहे की भारतीय नागरिक आपल्या हक्कांबाबत जितका जागृत आहे तितका तो कर्तव्याबद्दल नाही. हक्काबरोबरच आपली काही महत्वाची कर्तव्य आहेत याचीही नागरिकास जाणीव करून द्यावी हाच या कर्तव्याचा घटनेमध्ये उल्लेख करण्यामागील उद्देश आहे. हक्काबाबतचा जो एकतर्फी आग्रह आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने मूलभूत कर्तव्याचा उल्लेख अनावश्यक वाटत नाही. किंबहुना तो स्वागतार्ह आहे. एक प्रकारे मानसिक वातावरण तयार करणे हा त्यामागील एक हेतू आहे. कर्तव्याशी संबंधित स्वर्ण सिंग समितीने असे मत मांडले की एखादे कर्तव्य पार पाडले गेले नाही अथवा ते पार पाडण्यास नकार दिला तर त्यावेळी शिक्षेच्या दंडाची तरतूद करावी. मात्र सरकारने ही सूचना स्वीकारली नाही. याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक कारण म्हणजे कर्तव्याचा उल्लेख करताना काही कलमांची भाषा इतकी धोपट आहे की त्यांची न्यायालयाद्वारा अंमलबजावणी करता येणेच शक्य नाही. आणि दुसरं कारण म्हणजे ज्या कर्तव्याची भाषा निश्चित स्वरूपाची आहे त्या कर्तव्याचं पालन व्हावं यासाठी देशाचा नागरी आणि फौजदारी कायदा समर्थ असून त्यात शिक्षेच्या निश्चित अशा तरतुदी आहेत. याचा अर्थ असा की कर्तव्याचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यामागे लोकांना हक्कांबरोबर कर्तव्याची तीव्र जाणीव करून देणं हाच एक मुख्य हेतू आहे. प्रत्यक्ष व्यवहारात हा हेतू कितपत साध्य होतो याबद्दल शंकाच आहे. एक धोका मात्र या माध्यमातून संभवतो तो म्हणजे व्यक्तीच्या हक्कांचं संक्षेपीकरण करू पाहणाऱ्या कार्यकारी शासनाकडून या कर्तव्याच्या तरतुदीचा हवाला देऊन कलम 14, कलम 19 आणि कलम 29 यामध्ये अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याच्या कक्षांचा संकोच केला जाण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या घटनात्मक तरतुदी आणि मूलभूत कर्तव्य यांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून सत्तारूढ पक्षांकडून
आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत असं मानूया की मार्गदर्शक तत्वे म्हणजे शासनाने कसे वागावे व काय करावे याबद्दलच्या सूचना आहेत, तर नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलच्या सूचना मूलभूत कर्तव्याद्वारा देण्यात आल्या आहेत. शेवटी शासनाच्या धोरणातील दृढता आणि तळमळ ही मार्गदर्शक तत्वांची खरी व्यावहारिक कसोटी आहे, तर लोकशाहीवरील निष्ठा हे मूलभूत कर्तव्याचे खरे अधिष्ठान आहे आणि त्यावरच त्याचे यश अवलंबून आहे हे निसंशय.